तर मित्रांनो, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आम्ही पशुपतीनाथ मंदिराचे दर्शन घेतले आणि पुढील स्टेशन सिक्कीमच्या प्रवासाला सुरुवात केली. 5 जण अशा मोठ्या मोठ्या बॅगा. फायनली आम्ही या बसमधून उतरतोय. बस बोलू का विमान बोलू, एवढं उडवत आणलंय यांनी आम्हाला की शब्दच नाहीत. तर आता या बस मधून उतरून आम्ही चाललो या सुमो मध्ये. सुमोमधून जाणार आम्ही डायरेक्ट इंडियाची बॉर्डर क्रॉस करून सिक्कीमला. नमस्कार, शुभ सकाळ. आम्ही आता नेपाळ मधून बाहेर पडून भारतामध्ये एंट्री करतोय. आता आम्ही आहेत नेपाळ आणि भारताच्या बाउंड्रीच्या मध्ये आणि आता इथून आम्ही थेट जाणार आहोत गंगटोकला. म्हणजे इथून आता आम्ही बाउंड्री मधून सुमो मध्ये बसलो. इथून आता आम्ही पोहोचू सिलिगुरी स्टेशनला आणि तिथून आम्ही गंगटोकला निघणार. आणि तुम्ही बघू शकता की भारताची बाउंड्री जवळ आलेली आहे. आवडतं तुला नेपाळ मधून आपण इंडियामध्ये आलोय, कसं फील होतंय? इंडिया आहे, बाकी काही बोला तुम्ही. ते रस्ते, ती हवा, सगळ्या गोष्टी इंडिया सारख्याच आहे. कारण बाहेर कितीही जा तुम्ही, पण आम्हाला वातावरण पण सूट नाही झालं कोणाला. हा माणूस हा बघा वक्का करत होता काल, ठीक आहे. तर म्हणजे वातावरण चेंज झालं. इकडे आलं तर रिलॅक्स फील वाटतंय आम्हाला. तिकडेच गरम पण मध्ये व्हायचं, मध्ये थंडी वाजायची, असं वातावरण होतं. इथे एक कॉन्स्टंट वातावरण आहे जे आपल्या बॉडीला सूट होतं. असं 2 दिवसाआधी नेपाळच्या पुरी बघत होता, बोलतो नेपाळच्या पुरी सगळ्यात भारी आहेत. आणि आता बोलतोय इंडिया जमलं. आता इंडियाच्या पुरी बघतोय, वेस्ट बेंगॉलच्या. आता इथे आम्ही नाश्ता करतो थोडासा, त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे पुढे. खूप भरपूर हॉटेल शोधून आम्हाला एकदम प्युअर हॉटेल, फक्त प्युअर व्हेज हॉटेल फक्त दिसले. बाकी ते सर्व मिक्स होतं सगळीकडे ना. मी आणि आकाश आम्ही आता व्हेजिटेरियन आहे, त्यामुळे खायचे भरपूर वांदे होतं तिकडे. बघू आता. आणि सिलिगुरी जंक्शन दाखवू शकतो, कल्पेश तुम्हाला दाखवेल जरा वेळ. आणि आता आम्ही ATM पण शोधतोय. लेट सी कुठे ATM भेटतं इकडे. आणि मग पुढचा प्रवास आमचा गंगटोकचा सुरू होईल. इथून गंगटोकसाठी पण जायचे भरपूर ऑप्शन आहेत. बसचं ऑप्शन आहे, जीपचं ऑप्शन आहे. आणि जीपवाल्यांना फेअर विचारलं तर प्रत्येक जण कोणी 500, 600, कोणी 400 रुपये खूप वेगळे सांगते. बघू आता. आदित्य आणि आमचा आकाश तिकडे डील करतोय. तुम्हाला सांगेल मी की कल्याण पासून ते सिलिगुरीपर्यंत आदित्यची प्लॅनिंग होती. आता आपण प्रत्येकाचे रिव्ह्यू ऐकू की आदित्यनी काय मॅनेजमेंट केली, त्याच्याबद्दल प्रत्येकाची काय प्रतिक्रिया आहे. तू काय सांगशील आदित्यच्या प्लॅनिंग बद्दल? मला भांडण नाही करायचं. रोहन, तू काय सांगशील? ट्रीपमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात, आता काय बोलणार. आयत्या टायमाला सगळ्या गोष्टी हे करून होत नाही. पण काय आहे, आमचे नशीब खराब. ते बसचं ट्रॅव्हल जरा आम्हाला वाटलं तिथे थोडाफार त्रास झाला. बट काय मित्र आहे शेवटी, मित्राशिवाय तर देऊ शकत नाही आता जास्त. ललित भावा, तू काय सांगशील? सब बढ़िया था भाई, एक चीज छोड़ के बताओ क्या? बस प्लॅनिंग, ट्रॅव्हलिंग प्लॅनिंग बाकी सब बढ़िया था. आदित्यनी कल्याण पासून प्लॅनिंग केलेली आहे. तर कल्याण ते पूर्ण सिलिगुरी पर्यंत त्यांनी जेवढा कमी खर्च होईल ते सगळं बघितलंय. भले टाइम वाढलाय, ट्रॅव्हलिंग वाढली आहे, पण तुम्हाला खर्च मी स्क्रीनवर दाखवेल आता की त्यांनी किती कमी खर्चामध्ये आम्हाला इथपर्यंत आणलंय, सगळं प्लॅनिंग केलंय. आता पुढचा ललितचा प्लॅनिंग आहे. ललितची प्लॅनिंग सुद्धा बघूया आपण. त्यांनी सुद्धा, कारण की आम्ही असे जण आहेत की जे सर्वात कमी खर्चामध्ये एन्जॉय जास्त करतो. तर तुम्हाला जर ट्रिप प्लॅन करायची असेल तर नक्की मला मेसेज करा. मोस्ट अनसिक्युअर पर्सन राईट नाव. अशा प्रकारे कोणाशी तरी बंगाली पोरी बघून रोहनचा त्यामध्ये पाणी थोडं अर्धच भरलेलं आहे. कुठेतरी खाली केलं दिसतंय रोहनने पाणी. नेपाळमध्ये खाली केलं तर नेपाळ मार्केट. रोहन सकाळी मार्केट बघतो. नेटवर्क नव्हतं पण मार्केटसाठी भाई बरोबर टायमावर उठला, टायमावर त्यांनी चालू केलं.
तर नशीब आमची पुन्हा एकदा आमची मारते. बघा आम्ही निघालो सुमोमधून आणि या ठिकाणी गाडीतून डायरेक्टली धूर निघायला लागलेला आहे. कल्पेश मी सांगू इच्छितो सगळ्यांना, हा आपल्या इकडे सेम चिप्सचा पॅकेट असतो, हा पूर्ण भरलेला आहे. आपल्या इथे फक्त हवा भरलेली असते. मला ही गोष्ट लय आवडली गोष्टी, आणि चिप्सला खूप चांगली टेस्ट पण आहे. पोटेटो चिप्स. ओके, रोहन तारीफ करतोय चिप्सची. बघा ही दुसरी गाडी आलेली आमच्यासाठी. आता आम्ही तिच्यातून जाणार आहे रूमवर पहिल्यांदा आणि करणार आहे आंघोळ. त्याचे डोळे बघ, डोळे बघ ना किती नशीब आहेत. हँगओव्हर मध्ये येतो फुल गांजा. बाबा बाबा बाबा, एवढा फुगायला यायचा ना थोडे. काय काय केलं काय त्याने? गांजा. तर आम्ही सिक्कीम मध्ये एंट्री मारलेली आहे. हे बघा सगळेजण थकलेले आहेत. फायनली आम्ही हॉटेलला पोहोचलोय. आता सामान काढतो, पहिल्यांदा रूम मध्ये जातो. तुम्ही बघू शकता हॉटेल खूप खाली आहे. रोड पासून आम्ही चालत चाललोय. जवळजवळ 4 मजले खाली आहे हॉटेल. आता फायनली आम्ही पोहोचलोय हॉटेलमध्ये. तुम्ही बघू शकता एकदम हॉस्टेल टाईप मध्ये रूम्स आहेत. छोटे छोटे बेड्स आहेत. आम्हाला भारी वाटतं एकदम, काहीतरी वेगळं पण स्वस्तात मस्त. 2 गोडे नेहमीप्रमाणे मोबाईल मध्येच. तिकडे ललित आदित्यने ही रूम पकडली आहे आणि आकाशने. सगळेजण तयार होऊन आता चाललोय गँगटॉकची नाईट एक्सप्लोर करायला. बघा आम्ही इथे मॉल रोडला आलो इथे सिक्कीमच्या. आम्ही आता बघू काय काय खातो, काय काय प्लॅन काहीच नाहीये. काय शॉपिंग करायचं वगैरे काहीच प्लॅन नाहीये, पण बघूया काय होतंय. रोहन तर नक्कीच काही ना काही शॉपिंग करणार, गॅरंटी आपल्याला. हो, ट्राय तर करणार. बघू आता इथे काही आवडलं तर नक्कीच घेणार. आणि वस्तू दिसतात पण चांगल्या. तर आता आम्ही चाललोय जेवायला.
ललित आणि मी नॉनव्हेज खाणार आहे म्हणून जाणार आहे जरा नॉनव्हेज खायला. आणि हे प्युअर व्हेज माणसं आहे ती जातलोय तिकडे. ते चाललेत शाकाहारी शोधायला काहीतरी. काय भेटतंय आता बघू त्यांना. आणि आम्ही जातो मस्तपैकी टंगडी तोडायला. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आमच्या प्रवासाच्या क्लिप दिसल्या असतील, आम्ही केलेली मजा दिसली असेल. पण तुम्हाला खरंच सांगतो, या निसर्गाच्या भव्य नगरीतून प्रवास करायला जी मजा येते ना, ती कशातच नाही. भले आम्हाला बसने उडवत आणलं, भले आमच्या सुमोचं इंजिन तापून त्याच्यातून धूर निघाला, पण प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्ही प्रत्येक मोमेंटचा जो काही आस्वाद घेतलाय ना, तो एक नंबर होता. तुम्ही सुद्धा तुमच्या ग्रुप सोबत गेल्यानंतर असे किस्से नक्कीच होत असतील. ते कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आम्ही झोपतोय. मला खूप जास्त सर्दी झाली आहे, नीट बोलता पण येत नाहीये. बघूया उद्या काय हालत असते. गोळ्या वगैरे घेतल्यात. आता गुड नाईट.